तुम्ही पळयतात युनिक गोवा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की चला फराळ खायला चला. आणि आम्ही जमिनीला समस्त बंधू भगिनीनो थोडीशी अडचण झाल्या तुम्ही सांभाळून घेतल्या म्हणून थँक्यू व्हेरी मच. मनापासून तुमचे आभार मानता. पुढल्या वर्षा मोठा कार्यक्रम आम्ही भितर करूया. आमचे ऑडिटोरियम अंडर रिपेअर आसा. मी खात्री दिता फुडल्या वर्सा हाज्या परस डबल कार्यक्रम करूया बरो. आनी तुमची सगळ्यांची जी उपस्थिती आसतली तशें हांव गृहीत धरता. आनी परत एकदा तुम्ही सगळ्यांनी आमकां खूब कॉपरेशन केले बद्दल हांव तुमचे आभार मानता. आज आमचे मुखार येतले सगळ्यांत सामको उमेद वाडोवपी कलाकार वा राजीव धुरी. खरें ताची कौतुक करपा सारकें थोडें आसा सांगपा म्हणल्यार. जेन्ना आमी ताजो कार्यक्रम इंस्टाग्रामाचेर एक क्लिपींग आयकलें तेन्ना थारायलें की बाबा दॅट इज अ व्हेरी गूड सायन ऑफ इट. तेन्ना उलयताना आनी इमिडिएट आमी वेगळोच प्रोग्राम प्लॅन केलो. तो ऑडिटोरियमाचो प्रॉब्लम आयिल्ल्यान आमकां लेट्स एन्जॉय दीस इवनिंग. आणि आषाढी एकादशी ही जी दामू नायकान सुरू केल्ली परंपरा ती नेटान दिगंबरजी कामत यांना तुलसी वृंदावन आणि फळांची टोकरी प्रदान करून त्यांचं स्वागत झालेलं आहे.
रसिक हो, शेवटी वृंदावनी वेणू वाजवणारा आहे कोण? तोच जो पंढरपूरच्या विटेवर उभा आहे. शेवटी परमेश्वराचं रूप कुठलंही असू दे, त्याला आधार कार्ड नंबर एकच आहे, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. ते एक तत्व आहे. एक भक्त होता जो नेहमी आपल्या देवघरामध्ये रामाची पूजा करायचा. दर दिवशी पूजा करत तर काही ना काहीतरी मागायचं, कारण देवाणघेवाणी असते. माझं काहीतरी मागणं पूर्ण कर. पण 2 महिने पूजा केली, पण मागितलेलं काही काम झालं नाही. आपण काय करतो? एका ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातो, बरा कोण पडला नाही तर सेकंड ओपिनियन घेतो. त्याला पूजा करून करून पाहिली 2 महिने आणि नंतर विचार केला या देवाला काही बाधा होत नाही. त्यानं तर रामाची मूर्ती चौरंगासकट उचलली आणि वर माळ्यावर ठेवून दिली आणि तिथं गोपाळ कृष्णाची पूजा करायला सुरुवात केली. सेकंड ओपिनियन. आणि पुढच्या दिवशी पूजा करायला लागला. रामाची मूर्ती वर होती माळ्यावर चौरंगासकट. गोपाळ कृष्णाच्या मूर्तीला धूप दाखवत होता. धूप दाखवता दाखवता त्याच्या मनात विचार आला, या धूपाचा वास त्या रामाला का प्राप्त व्हावा? त्याने काही माझं काम केलं नाही. म्हणून धावत धावत पूजा थांबवली आणि माळ्यावर गेला. या रामाच्या डोळ्याला पट्टी बांधली, कानात
कापसाचे गोळे घातले, नाकात कापसाचे गोळे घातले, त्या मूर्तीच्या धावत खाली आला आणि गोपाळकृष्णाची पूजा परत सुरू केली. पूजा संपली, साष्टांग नमस्कार घालण्यासाठी खाली वाकला, उठून उभा राहिला तर पुढे राम उभा आणि राम शांत, प्रभू रामचंद्र शांतपणे याच्याकडे पाहतो. आश्चर्यचकित झाला, अरे गेले 2 महिने मी तुझी पूजा करतोय, तू काही त्यावेळी प्रसन्न झाला नाहीस, आज काय जेलसी वाटली, असूया वाटली म्हणून आला? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, हे बघ बाळा, आजच तुला कळलं ना की मला दिसतं, मला वास येतो, मला ऐकायला येतो. हा भाव गेले 2 महिने तुझ्या मनात मला कुठेच दिसला नाही. तो भाव असता तर मी तत्क्षणी तुझ्या समोर उभा होतो. म्हणून परमेश्वर कुठलाही असू दे. एका स्वामी महाराजांनी एका बाईला एक महामंत्र दिलेला होता, एका भगवत भागवत सप्ताह, आणि त्या बाईने तरी वर्षभर मंत्र म्हटला आणि दुसऱ्या भागवत सप्ताहाला स्वामी महाराजांकडे आले आणि म्हणाले, स्वामीजी तुम्ही सांगितलेला महामंत्र मी 1,00,000 वेळा म्हटला, पण काम काही माझं झालं नाही. स्वामीजी म्हणायला लागले, 1,00,000 वेळा तुम्ही जप केला, पण त्यामध्ये लक्ष होतं का? लक्ष महत्वाचं. परमेश्वराचं नामस्मरण मनोभावे करावं, म्हणून करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असते असं तुकोबाराय म्हणतात. कुणाला दाखवण्यासाठी पूजा करू नका, मनोभावे पूजा करा. तो कुठंही असे देव, तो धावत धावत तुमच्या दारी येईलच येईल. म्हणून तर कानडा विठ्ठल त्या पुंडलिकाच्या घरी पोहोचला. ऐकूया गरिबांची सुंदर रचना आपल्यासाठी. Thank you.
शेवटी गरिमा आपल्या एका आणखी रचनेमध्ये फिरत्या सारखा उन्नती दिसली मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभा हे शब्द असतात आणि माणसाचं
माणसाच्या नशिबामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या असतील. प्रत्येकाचं नशीब काही सारखं नसतं. म्हणून त्या रचनेमध्ये गदिमा म्हणतात की घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुख्य ते म्हणतात की माणसाचंच शरीराचं, आणि त्या मडक्याच्या बाबतीत सांगताना गदिमा म्हणतात घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते रोडी, कुणामुखी अंगार म्हणजे काय? एखादं मडकं असतं ज्या मडक्यामध्ये भगवान गोपाळ कृष्णाचं दही दूध लोणी पडत असतं, तर आणखी एक मडकं त्याच कुंभारानं बनवलेलं, त्याच्यामध्ये एखाद्या अंत्ययात्रेचा अंगार पडत असतो. म्हणून नशीब वेगळा. म्हणून प्राध्यापक वसंत कानेटकर संगीत मत्स्यगंधामध्ये पराशराच्या तोंडी हे नितांत सुंदर गाणं म्हणतात. तो पराशर म्हणतो, मला काय ठोके कसं घडलं, मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक.
राया कोल्हापूर आणि पंडित सुधीर नायक यांच्याकडे शिक्षण घेणारे दत्तराज माळशी आज खास व्हायोलिन वादन या कार्यक्रमामध्ये सादर होत आहे. कोल्हापूरहून आलेले नामवंत व्हायोलिन वादक केदार गुळवणी यांच्याकडे गुरुवर्य पंडित उल्हास वेलिंगकर तसंच ख्यातकीर्त पखावाज वादक कलाकार पंडित भवानी शंकर यांचं मार्गदर्शन ज्यांना लाभलं असे केदार धामस्कर यांच्याकडे काही जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या कार्यक्रमामध्ये मंजिरी साथ करणारे नामवंत कलाकार गोविंद गौठणकर तबलापटू आहेत आणि तबला साथ करणारे नामवंत कलाकार जे हरिभक्तपरायण सुभाषबुवा वझे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे आधी मार्गदर्शन प्राप्त केल्यानंतर त्यांनी सतीश हेगडे तसंच गुरुवर्य पंडित उल्हासजी वेलिंगकर आणि पंडित रामदासजी पळसुरे यांच्याकडे पुणे येथे शिक्षण प्राप्त करून अनेक मातब्बर कलाकारांना साथसंगत करणारे रुद्राक्ष सुहास वझे यांच्याकडे जोरदार पाहिजे. आमचे गणित संयोजक मित्र प्रवीणजी करता प्रवीण निर्णीकर यांच्याकडे जोरदार टाळ्या होऊ द्या. जास्त वेळ न देता पुढचं गीत संगीत कड्यात राजात दुसरी या नाटका
भगवंताला सगळे संगीत प्रकार आवडतात. भगवंत म्हणत नाही की भक्तिगीतच गा किंवा अभंगच गा. त्याला नाट्यगीत मराठी संगीत रंगभूमीचं सुद्धा आवडतं. म्हणून तर मराठी संगीत रंगभूमीला नाट्य पंढरी असं म्हटलेलं आहे.
मन जिंकलेली आहे. पंडित अजित कुमार कडकडे यांचा हा शिष्य, त्यानं मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिएलिटी शो मध्ये तो विजेता ठरलेला मोस्ट वोटेड पॉप्युलर सिंगर ऑफ महाराष्ट्र हा किताब त्याला प्राप्त आहे. आणि इन्स्टावर यूट्यूबवर त्याचे अनेक रील्स आपण पाहता. जोरदार टाळ्यांनी राजीव साहेब आपला आशीर्वाद प्रदान करा. या कार्यक्रमाचं समारोपाचं गीत आपल्यासमोर सादर होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठला विचार घेऊन घरी जावं. आताच्याच रचनेमध्ये जसं अशोकी परांजपे म्हणतात की देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्ता पायी. दुसऱ्यामध्ये जेव्हा आपण परमेश्वर पाहणं आपल्याला जमेल त्याच वेळी भक्तीला आपल्या अर्थ येईल. आपणा भोवती असणारी प्रत्येक गोष्ट ही भगवत स्वरूप आहे. हा विचार नामदेव महाराजांना आधी नव्हता. ते फक्त पंढरपुराच्या थेट गर्भगृहीत जाऊन थेट त्याच्याशी गप्पा गोष्टी करायचे. तोपर्यंत त्याला ठाऊक नव्हतं की प्रत्येक प्राणी मात्रात परमेश्वर आहे. पण विसोबा केतराने औंढ्या नागनाथाच्या देवळामध्ये त्याला दाखवून दिलं की प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. आणि शेवटी विसोबा केतरांनी आपले पाय त्याच्या हृदयावर ठेवायला सांगितले आणि त्यांच्या मनामध्ये परमेश्वर काय आहे ते त्यांना कळून चुकलं. आता एज्युकेशन झालं, परीक्षा घ्यायला हवी ना. उगाच पदवी प्राप्त होत नाही. भगवंतानं नामदेवाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि नामदेव महाराज एक दिवस घरी पोळ्या करीत बसलेले होते. परमेश्वरानं श्वानाचं रूप घेतलं, कुत्र्याचं रूप घेतलं आणि त्यांच्या ताटात ते एक पोळी पळवली. आधीचे नामदेव महाराज असते तर काठी घेऊन पाठीमागे त्या कुत्र्याला जाऊन बदललं असतं की माझी पोळी घेऊन गेला असतं. पण आता काय, हृदयामध्ये भगवंत होतं. आता ते कुत्र सुद्धा भगवंत होतं, ती पोळी सुद्धा भगवंत होता आणि अवघं विश्वच भगवंत होतं. म्हणून नामदेव महाराज ते नव्हते, आता बदललेले आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणून हे नामदेव महाराज काय करतात, तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावायला लागले. अरे देवा देवा देवा, नुसती पोळी घेऊन जाऊ नकोस, सोबत हे तूप पण त्याच्यावर घालून घे, नाहीतर तुझ्या पोटात दुखेल. असं ऐकल्यानंतर श्वान रूपातील परमेश्वर तिकडेच दरवला आणि मागे येऊन पाहायला लागला. आणि निज स्वरूपात येऊन नामदेव महाराजांना परमेश्वरांना विचारलं, अरे मी भगवंत आहे हे तुला कसं कळलंय? तर नामदेव महाराजांनी सांगितलं, सद्गुरु कृपेमुळे. पण भगवंत म्हणाले, हे मात्र बरं झालं की तुला आता कळलं की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे. आणि या विश्वातील प्रत्येकाला ज्यावेळी कळेल की दुसऱ्या गोष्टीमध्ये सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे, त्यावेळी मग हे विश्व किती सुंदर होईल. म्हणून तर या सगळ्या खांबाच्या पाठीमागे बसून सगळे रसिक श्रोते
ही स्टेज दिसत नसताना कार्यक्रम अनुभवत होते त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं, कारण त्या खांबामध्ये परमेश्वर आहे हे त्यांनी मानलेलं आहे. म्हणून तुमचे मनपूर्वक आभार आणि या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आता स्वतः करता चार टाळ्या वाजवू द्या आमच्या वतीने, कारण आमच्या मनात एकच भाव आहे जो राजीव तुम्हाला आता गाऊन दाखवणार आहे की मन तृप्त झाले आता तुझ्या दर्शनाने, आता काही नाही अन्य मागणे, हे भावना घेऊन आम्ही सगळेजण घरी जाणार आहोत. ऐकूया हे गीत आणि हा कार्यक्रमाचा समारोप त्याआधी रवींद्र भवन मडगाव या संस्थेचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. हा कार्यक्रम सादर करण्याची संधी Subscribe, share, like Unique Goa, your channel.